कर्मचारी हा नेहमी उपाशी असतो. त्याला पोटभर वेतन मिळत नाही. तुटपुंज्या वेतनामध्ये त्याला काम करावं लागतं. तरी तो उत्साहाने काम करतो. यापेक्षा दारिद्र्य या महाराष्ट्र शासनाला ज्यांचे आम्ही पुस्तकं, साहित्य सांभाळतो आणि त्या साहित्य सांभाळणाऱ्याची जर ही दशा असेल, तर याच्यापेक्षा महाराष्ट्राला दुसरं कुठलंही वाईट अवस्था नाही. सार्वजनिक ग्रंथालय संघ उपविभाग वणी मारेगाव झरी च्या निमित्ताने आज या ठिकाणी सभा घेण्यात आली आहे. या सभेमध्ये ग्रंथालयाच्या मागणीच्या विषयावर ही सभा घेण्यात आली. आजच्या सभेचे अध्यक्ष सुरेंद्रजी विधाते हे होते. त्याच्या उपस्थितीत आजची सभा घेण्यात आली. या सभेत ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा लागू करण्याबाबत हा विषय प्रामुख्याने ह्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर ग्रंथालय कर्मचारी यांना सेवानिवृत्त व उदरनिर्वाह करण्याकरिता मासिक पेन्शन लागू करण्याबाबत शासनापर्यंत हा विषय घेण्यासाठी आम्ही एकत्र जमलो आहोत. हे सर्व विषय विविध विषयावर ग्रंथालयाच्या प्रामुख्याने चर्चा झाली आणि पुणे येथे पुणे आळंदी येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन मोठ्या स्वरूपात होत असल्याने आजच्या या सभेमध्ये जे विषय घेण्यात आले हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माननीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानजी कोटेवार यांच्या मार्फत आम्ही एक निवेदन तयार करून त्यांना जिथे 2 विषय आम्ही त्या आळंदीच्या अधिवेशनात मांडण्यास विनंती करत आहोत. थांबतो. कर्मचारी संघ शाखा वणी झरी मारेगाव यांच्या अनुषंगाने आज कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी व सेवा नियम आणि तसेच किमान वेतन मिळण्यासाठी आज आम्ही या संघटनेमार्फत सभा घेण्यात आली आणि याच्यामध्ये विविध विषयी माहितीसुद्धा देण्यात आली. या माहितीमध्ये हेच सांगण्यात आलं की ग्रंथालयांना जे किमान वेतन आहे आणि जे सेवानिवृत्ती जे पेन्शन आहे ते मिळायलाच हवं. कारण सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना काही म्हणजे पोट भरण्यासाठी साधन राहणार नाही आणि हे करण्यासाठी आम्ही मीटिंग घेऊन शासनापर्यंत आणि आमच्या संघटनेपर्यंत जे माननीय ग्रंथालय संघाचे जे अध्यक्ष आहे माननीय कोटेवार साहेब यांच्याकडे निवेदन सादर करीत आहोत.